पदवी घेतल्यानंतर तरुणांना 1,00,000 कंपन्यांमध्ये प्रशिक्षण देणार राहुल गांधी. केंद्रात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास तरुणांना 30,00,000 सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. प्रत्येक पदवी आणि पदवीधारक तरुणांना सरकारी किंवा खासगी कंपनीत 1 वर्षाचे शिकाऊ प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी त्याला एका वर्षात 1,00,000 रुपये विद्यावेतन दिले जाईल, अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बांसवाडा येथे केली. बांसवाडा येथे भारत जोडो न्याय यात्रेचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या जाहीर सभेला ते संबोधित करत होते. ते म्हणाले, केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेस युवकांसाठी 5 ऐतिहासिक कामे करणार आहेत, ज्यात भरतीची हमी, पहिल्या नोकरीची हमी, पेपरफुटीपासून मुक्तता, गिग इकॉनॉमीत सामाजिक सुरक्षा आणि युवा रोशनी यांचा समावेश राहील. आम्ही देशातील सर्व तरुणांना शिकाऊ शिक्षणाचा अधिकार देणार आहोत. त्यासाठी वर्षभरात त्याला 1,00,000 रुपये विद्यावेतन दिले जाईल. हा मनरेगासारखा हक्क असेल. याचा कायदा कोट्यवधी तरुणांना होणार आहे. त्यांना प्रशिक्षण मिळेल आणि एक प्रकारे त्यांना पहिल्या वर्षीच रोजगार मिळेल. गिग वर्कर्ससाठी सुरक्षा कायदा. ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो, ॲमेझॉन इत्यादी कंपन्यांसाठी चालक, सुरक्षा रक्षक आणि प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या गिग वर्कर्ससाठी सामाजिक सुरक्षा कायदा आणण्याची घोषणाही गांधींनी केली. राजस्थानमधील यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने असा कायदा केला होता. हाच कायदा आम्ही संपूर्ण देशात लागू करू, असेही ते म्हणाले. याशिवाय त्यांनी युवा रोशनी योजनेची घोषणा केली, ज्या अंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांना 5,000 कोटी रुपयांचा स्टार्टअप निधी दिला जाईल. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत MSP कायदेशीर हमी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही जाहीर सभेला संबोधित केले. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा.